चे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया। सुरेश, पालकमंत्री झाल्यानंतर अजितदादांचा पहिलाच दौरा आणि पहिल्याच दौऱ्यात पहिल्याच भाषणात त्यांनी सज्जड दम दिलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना। पण इशारा सज्जड दम नेमका कुणाला? नेमका अजितदादा आज आल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सगळे पदाधिकारी वगैरे सगळे जमलेले होते आणि त्यानंतर अजितदादांनी जे मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाच्या दरम्यान त्यांनी अनेकांना या ठिकाणी इशारा देखील दिलेला आहे। चुकीचं काम खपवून घेतलं जाणार नाही, त्याचबरोबर पीक विम्याचा विषय असेल, बोगस कामं असतील, असं कुठलंही खपवून घेतलं जाणार नाही। एवढंच नाही तर जिल्ह्याची जी बदनामी होते, जी प्रतिमा आहे ती प्रतिमा बदलायची आहे, या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावा। कुणी जवळचं असेल, कुणी लांबचं असेल, तर चुकीचं काम केलं तर त्याला बक्ष दिलं जाणार नाही, अशा अनेक गोष्टी आज अजितदादा यांनी या ठिकाणी आल्यानंतर सांगितलेल्या आहेत। विशेष म्हणजे इथून जी बीड जिल्ह्याची जी राजकीय संस्कृती होती, अगोदरच्या काळातली राजकीय संस्कृती, त्याला कुठेतरी छेद देत तसं पाहिलं तर आपण संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख विष्णू चाटे यांच्यावरती देखील अंगुली निर्देशन करण्यात आलं होते, आरोपी आहेत। त्यानंतर बीड जिल्ह्याची जी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आली होती आणि बरखास्त केल्यानंतर अजितदादा हे पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये फक्त जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण एवढेच या ठिकाणी सध्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून आहेत। इतर जी कार्यकारिणी आहे ती डिझॉल्व्ह करण्यात आली। मात्र यावेळी अजितदादा यांनी चारित्र्यावरती देखील ट्रेस दिला होता, प्रत्येकाचं चारित्र्य व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने जे इशारे दिले गेले यामध्ये विशेषतः बोगस कामाच्या संदर्भातले जे इशारे होते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या अगोदर सुरेश जस असेल अनेकांनी, त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश केला होता। मग अजितदादांच्या समोर धनंजय मुंडे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। मग हा जो इशारा दिलेला आहे हा नेमका कुणाला आहे अशी ती चर्चा आहे ती राजकीय वर्तुळामध्ये होते। अगदी सुरेश, बरोबर आहे। आणि त्यामुळे खरं तर फक्त बीडमध्ये नव्हे, आता बीडमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्यात, गंभीर स्वरूपाच्या या घडामोडी आहेत, त्या घडल्यात म्हणून नव्हे पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये पारदर्शकपणे व्यवहार व्हायला हवा अशीच मतदार राजाची अपेक्षा असते। आपली कामं व्हायला हवीत आणि विकास कामं जलद गतीनं व्हायला हवीत।